माझं नाव लावण्य गजानन कौर. माझ्या शाळेचं नाव पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 9 वर्षीय ग. मी इयत्ता 4थीतली विद्यार्थी आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. दुपारच्या सुट्टीत आयुष डबा उघडत होता. त्याच्या मित्राकडे डब्बा नव्हता. तो शांत बसलेला होता. आयुषने ते सर्व पाहिलं. तो थोडा थांबला आणि म्हणाला, विचार करू लागला, आपण यांची मदत करावी हवे का नाही. आपल्याजवळ ते एवढाच डब्बा आहे, त्यांना द्यावं का आपण खावं, पण तो उपाशीच राहील. त्यांनी काहीच नाही आणलं शाळेत, फक्त अभ्यासाचं सामान आणलं. तर मग आयुषनी त्याच्या टीमला बोलावलं आणि म्हणाले, आपल्याजवळ तर डब्बा आहे. आणि त्याच्या मित्राचं नाव होतं आयुषच्या कबीरने तर डब्बा आणलाच नाही. आपल्याला त्याची मदत करावी हवंय. सर्व मित्रमैत्रिणी म्हणाले, हो, आपल्याला याची मदत करावी हवे. मग ते खिचडी रूम मध्ये गेले शाळेच्या आणि एक ताट आणलं. ताटमध्ये त्यांनी सर्व थोडं करून ते त्याला दिलं. तो कबीर म्हणाला, नाही, मला नाही पाहिजे, हे तर तुम्हाला हवंय. तुम्हाला तर काहीच नाही आहे खायला. मग त्याचे मित्रमैत्रिणी म्हणाले, आमच्याजवळ खूप आहे, तू हे खा. मग कबीर लढायला लागला. मग त्याचे मित्रमैत्रिणी म्हणाले, आयुष म्हणाला की तू का बरं लढून राहिला. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढे चांगले मित्र मला खूपच आवडले. एवढी चांगली मैत्रिणी मी कुठेच नाही बघितले. मग त्याने ते ताट घेतलं आणि खाल्लं. त्याने तो पाण्याची बॉटल सुद्धा नाही आणली होती. मग त्यांनी मित्रमैत्रिणींनी आयुषने त्याला पाणी दिलं. मग तो डबल लढायला लागला आणि तसंच म्हणू लागला, माझी ही आशा आहे की आपली ही दोस्ती कधीच तुटावू नये. माझी ही देवाची प्रार्थना आहे, आपण हर जन्मी आपण मित्रमैत्रिणीच राहिलो पाहिजे. मग सगळे मित्रमैत्रिणी म्हणाले, हो, आपणच पाहिजे. मग त्यांनी टीचरला हे माहीत झालं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांच्यासाठी की मदत करणारा अवॉर्ड. मग त्यांनी कबीरची मदत केली होती त्यांच्या टीमनी, आयुषच्या. मग शाळेत आले त्यांनी, तर बघतो तर काय, त्यांचं स्वागत चालू होतं. स्वागत झाल्यानंतर त्यांना जेवण पण मिळालं, खूप सारं मिळालं त्यांना. आणि मग टीचरनी त्यांना शाबासकी दिली. धन्यवाद. या गोष्टीतून बोध मिळते, कधीही कोणाची मदत करावी.